गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी माझ्या गॅलरीमध्ये ना एवढी सगळी फुलं उमललेली होती आणि याच्यामध्ये ना गुलाबाची फुलं सगळ्यात जास्त होती. ह्या एका फांदीला 5-6 कळ्या आल्या होत्या आणि त्या एका टायमाला सगळ्याच उमलून गेल्या होत्या. आता मी काल केलेल्या पराक्रमाबद्दल आणि त्याला मिळालेल्या भरघोस यशामुळे मी आज नवीन पराक्रम करायला चालू केला आहे. म्हणजे आज मी नवीन भिंत रंगवायला चालू केली. आता हा जो पॅसेज आहे ना, इथं जरासा अंधार पडतो आणि इशूनी उगून एवढं खराब करून टाकलेलं आहे ना, म्हणून म्हटलं की चला हाच पॅसेज रंगवून घेऊया. म्हणून मग याच्यासाठी मी सिलेक्ट केला येल्लो कलर. येल्लो कलरमध्ये कसं जरासं लाईट असते ना, म्हणून मी हा कलर सिलेक्ट केला आहे. कारण इथे जास्त अंधार वाटायला नको म्हणून. आता हा कलर आहे ना, मी तिथूनच बनवून घेतलेला आहे दुकानामधून, ज्याच्याकडून मी घेतला आहे तिथून. त्या कलरमध्ये मग मी थोडंसं पाणी मिक्स केलं, मला हवं तेवढी कन्सिस्टन्सी ठेवली आणि मग नंतर खाली एक मी कपडा आथरून घेतला की जेणेकरून त्याला फरशीवरती त्याचे डाग नाही पडणार. आता कालचा कलर मी भीत केला होता की जमतोय की नाही, जमतोय का नाही, पण मला तो चांगला जमला होता. आता कलर करायच्या अगोदर मी काय केलं की भिंत पूर्ण घासून घेतली आणि त्याच्यानंतर घेतलं कलर करायला. फर्स्ट कोट दिला, त्याच्यानंतर तो छान वाटतो, छान मस्त एकदम ब्राईट येल्लो दिसत होता. त्याच्यानंतर मग मी पुन्हा सेकंड कोट करायला घेतला आणि लगेच तिथं साईडला लागलेला कलर पण मी पुसून घेत होते. नंतर जास्त ताण नको, मग मी सेकंड कोट पण करून घेतला आणि इतका छान कलर बसला होता. आणि पलीकडे बघताय ना, त्या भिंतीचा काल पिस्ता कलर दिलेला, तो पण एकदम मस्त आणि उठून दिसत होता. तर असं एक भिंत करता मी हळूहळू पूर्ण घर रंगवून टाकणार आहे, जसं जमेल मला तसं. तर तुम्हाला कसा वाटला हा कलर मला कमेंट म्हणून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर हा कलर एकंदरीत त्याचा असा काही लुक आलेला आहे आणि हा लुक पाहून मला एवढं छान वाटलेलं आहे. पण माझी दिवसभर हालत एवढी टाईट होती की बस विचारायलाच नको.